नमस्कार. आज आपण करणार आहेत सोलकढी. ते हॉटेलमध्ये भेटते तसं परफेक्ट मेजरमेंटने करणार आहेत. नारळाचं दूध काढण्यापासून ते सोलकढी करेपर्यंत परफेक्ट मेजरमेंटनी सविस्तर रेसिपी सांगणार आहे. आणि कोणत्याही केमिकल न वापरता करणार आहेत. रेसिपीला सुरुवात करू. ते 10 ते 12 कोकमच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याला कोमट पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटासाठी भिजत ठेवायचं, म्हणजे त्याचा कलर चांगला येतो आहे. इकडे मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 1 इंच अद्रक घेतलेली, 2 हिरव्या मिरच्या, एक छोटा चमचा जिरे टाकायचे. आणि वल्ला नारळ घेतलेला आहे, हे पाऊण वाटी नारळ, एक नारळ फोडून घ्यायचा आणि त्या पूर्ण चव काढून घ्यायचा, किंवा असं खिसून घेतलं तरी चालतं आहे. त्यामध्ये 1 वाटी गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकलं म्हणजे पटकन असं त्याचं दूध निघत आहे नारळाचं. एक मोठं भांडं घ्यायचं, त्यावरती चाळणी ठेवून एक कपडा टाकून घ्यायचं त्यावरती. आणि जे आपण गरम पाणी टाकून खोबरं वाटून घेतलं होतं ते सगळं कपड्यावरती टाकून असं चांगलं पिळून घ्यायचं, कारण हे तर पूर्णच दूध खाली निघतं आहे आणि वर स्वतः राहतं हे, त्यामुळे सगळं असं चांगलं पिळून घेणार आहे. जेवढं निघन तेवढं काढायचं. मग किती असं घट्ट असं दूध निघत आहे. गरम पाणी वापरलं म्हणजे दूध बी भरपूर असं निघत आहे आणि चांगलं पण निघत आहे, कारण नारळ म्हणलं की जरा तेलकट राहते, त्यामुळे गरम पाणीच वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही आहे. मग ते अजून एकदा मिक्सरमध्ये टाकायचं आणि गरम पाणी टाकून मिक्सरमधनं फिरून घ्यायचं, फक्त पाणी टाकून फिरून घ्यायचं, बाकीचं काही टाकायचं नाही आहे. त्याला पण चांगलं कपड्यामधनं पिळून घ्यायचं. हे प्रोसेस 2 ते 3 वेळेस करून घ्यायची. आता दुसरं दूध काढायला लागलं किंवा असं पातळ दूध निघत आहे, कारण पहिल्यांदा चांगलं घट्ट निघत आहे. हे सगळं चांगलं दूध काढून घेतलं की तिसऱ्या वेळेस पण एकदा असं अर्धी वाटी गरम पाणी टाकून मिक्सरमधनं फिरून घ्यायचं आणि त्यातनं पूर्णपणे दूध काढून घ्यायचं. मग हे सगळं आता दूध काढून झालं. यामध्ये काही अर्क राहिलं नाही, कारण फक्त आता स्वतः राहिलेलं आहे नारळाचं, कारण आपण सगळं पूर्ण इथलं दूध काढून घेतलेलं आहे. हे दूध झालेलं आहे आणि एकदम असं घट्ट दूध आहे अजून हे. आणि एवढं घट्ट नाही लागत आपल्याला, पातळ पाहिजे थोडंसं. मग अजून त्यामध्ये 2 वाट्या किंवा 2 कप असं मेजरमेंटचे ते टाकून घेणार आहे. इकडं कोकम चांगलं भिजलेलं येतं, याला असं हाताने चुरून घ्यायचं. हाताने चुरलं म्हणजे सगळा कलर निघत यातलं. किंवा कोकम जर शिळे जर असे सुकल्यासारखे, त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं खिसून, त्याने पण खूप छान असं कलर येत आहे. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि जे आपण कोकम घेतलं होतं त्याला असं गाळणीनं गाळून टाकून घ्यायचं त्यामध्ये, बाकी छान असं कलर आलेला आहे. आणि त्यामध्ये कोणत्याही केमिकल न वापरता नैसर्गिक कलर आहे. तुमच्याकडे जर कोकम किंवा बीट नसेल तर तुम्ही फ्रूट कलर वापरलं तरी चालतंय, की झटकीपट असं तयार झालं आहे. 15 ते 20 मिनटामध्ये तयार होतं आहे. आणि याला फ्रीजमध्ये ठेवून थंड करायचं आणि थंड करून प्यायचं. खूप छान असं चवीला होती सोलकढी, की झटकीपट अशी सोलकढी तयार झाली, कोणताही केमिकल न वापरता. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल तुम्ही असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.